नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा इथं मी 3 बोऱ्या 1 बटाटा घेतलेला आणि इथं सुके मासे पाहू शकता तुम्ही. छोटे छोटे मासे सुके ते घेतलेले आहेत. मग आज ह्या बटाट्यापासनं आणि या सुक्या माशांपासनं अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवायची बघा. चला आता इथे हे बटाटे मी हे चिरून घेते बरं का. आणि ते चिरायचे कसे तेही मी तुम्हाला सांगते मैत्रिणीनो. अगदीच त्याला सूट होतील अशा पद्धतीनेच आपल्याला चिरायच्यात बरं का. पाहू शकता तुम्ही. हे बघा असेच जणू काय उभे उभे असे चिरायचे, थोडे मोठे चिरायचे लांबडे असे संपूर्ण घ्यायचे चिरून. आपण फक्त त्यातली मी एकच बोरी ठेवणार आहे, बाकी संपूर्ण चिरणार आहे. आणि ते मासेसुद्धा अगदी 7-8 वेळा धुवून घेणार आहे मैत्रिणीनो. मी याच्या आधीही तुम्हाला त्या माशांचा व्हिडिओ दाखवलेला आहे, कशी भाजी बनवायची. आणि ते धुवायचं कसं तेही याच्या आधी मी सांगितलेलं आहे. बघा असं पाणीला उकळी आली की ते मासे आपल्याला त्याच्यात टाकून द्यायचे बरं का. आणि लगेच गॅस बंद करायचा आणि हे थोडंसं हलवायचं आपल्याला. संपूर्ण घाण निघती, म्हणजे पूर्ण त्याच्या खवल्या वगैरे हे सगळं निघतं बघा. तरी आपल्याला हे अगदीच 7-8 पाण्याने धुवायला लागतं, त्यावेळेसच ते निर्मळ होतं मैत्रिणीनो. आता मी त्याला खाली घेणार आहे, स्वच्छ अशी धुवणार आहे. हे बघा मैत्रिणीनो. आणि धुवून आपण काय करायचं, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहा. इथं बटाटा बी मी अगदी छान पद्धतीने चिरून घेतला आहे मस्त असा. हे बघा तो सुद्धा मी पाण्यात ठेवला आहे. आणि हे सुद्धा 7-8 वेळा धुतलेलं आहे पहा मैत्रिणीनो. 7-8 वेळा म्हणजे कसं आहे, बटाटा आणि हे सुके मासे असले भारी लागतात, तुम्हाला काय सांगू. चव खूप अप्रतिम. अहो तुमच्या हॉटेलच्या रेसिपीला सुद्धा मागे सारीन. आता मी इथं तेल ओतलं आहे, तेलामध्ये जिरी मोहरी टाकली, अगदी छान पद्धतीने तडतडली बरं का मैत्रिणीनो, मस्त जिरे. त्याच्यानंतर आपण टाकून देणार आहे भरपूर सारा कांदा. इथं मोठे मोठे मी 4 कांदे असे चिरून घेतले होते मैत्रिणीनो. आणि खरं सांगू का, याला कांदे तुम्ही जेवढा घालसान तेवढी भाजी सुंदर होते, अगदी अप्रतिम. कांद्याने अगदी चव येते. हे बघा आता हे कांदे पण तुमच्या मनाने तुम्हाला किती घालायचे किती काय नाही तसे घालू शकता. कांदा अगदी छान पद्धतीने आपल्याला हा परतून घ्यायचा आहे बरं का. पाहू शकता तुम्ही. जेवढा तुम्ही कांदा परतसान तेवढं भारी ही भाजी होणार. त्याच्यानंतर आपण हा टॅमॅटो मी 2 टॅमॅटो इथे चिरून घेतलेले, हे सुद्धा टाकून द्यायच्यात पहा. म्हणजे कांद्याबरोबर हा टॅमॅटो बी अगदी पूर्ण असा शिजला पाहिजे, सॉफ्ट झाला पाहिजे. पहा बरं, अगदी 10 मिनटं लागली ना हलवायला तरी चालेल कांदा आणि टॅमॅटो परतायला. अगदी 10 मिनटं खरंच मी परतीत होते. आणि खरंच जेवढा कांदा आपण टॅमॅटो कांदा परततो ना तेवढंही भाजी आपली अगदी चवदार लागते. हे बघा अगदी छान. आणि इथं आता मी टाकणार आहे आलं लसणाची आणि कोथिंबीरीची ही पेस्ट आहे बरं का मैत्रिणी. आता ही सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने मी परतून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही हो का. आणि काय होईल, आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीरीची पेस्ट वाटून घातली ना आपल्या भाजीला अगदी चव लय भारी लागते बघा. आणि ही भाजी खरंच अहो 1 भाकर खाणारा माणूससुद्धा तिथं 2-1.5 भाकर खातो आहे, एवढी भारी लागते ही भाजी. आणि चव तर बोलूच नका, एवढी भारी लागते ना, तुमच्या हॉटेलच्या भाजीला सुद्धा मागे सारीन, एवढी भारी लागते ही भाजी. आता इथं मी पूर्ण हा बटाटा बघा धुवून स्वच्छ टाकून घेते बरं का. आपल्याला काही लगेच मसाले वगैरे टाकायचे नाही आहे, पण आहे ना इथं जेवढं तुम्हाला हे परतता येईल फक्त ते परतू घ्यायचं. आणि जेवढं परतसान ना तेवढी आपल्या भाजीला अगदी चव वाढते. हे बघा आता इथं हा बटाटासुद्धा मी याच्यात अगदी छान पद्धतीने परतून घेते बघा. मस्त असा बटाटा बी परतून घ्यायचा आहे आपल्याला मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा. आणि बटाटा परतला की आता पुन्हा आपण काय टाकणार आहे ते दाखवणारच आहे मी मैत्रिणी. हे बघा हे सुके मासे अगदी 8 वेळा पाण्याने धुतलेले स्वच्छ असे पहा, तुम्हाला दिसतच असेल किती स्वच्छ निघालेत. मग कधीतरी असा सुक्का हा मासा आणि बटाटा टाकून अशी भाजी बनवा मैत्रिणी,
खरंच बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटन आणि त्या खाल्ल्यावर नक्कीच तुम्ही अर्धी भाकर खायच्याऐवजी एक खासान, कोणी दीड खाईन, एवढी भारी भाजी होती ही. आणि एकदा मैत्रिणी अशा पद्धतीने ना तुम्ही ही भाजी करूनच पहा, खूप छान म्हणजे खूप छान लागती. हे बघा आता हे दोन्ही सुद्धा आपण अगदी छान असं परतून घेतलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. मस्त असं तेलात परतले मी. आता त्याच्यानंतर मी थोडेसे इथं मसाले टाकणार. इथं धना पावडर, बेडगी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला बी टाकणार आहे आणि हळद थोडीशी आपल्याला टाकायची. याच्या विरेत आहे ना आपल्याला दुसरे कोणतेही मसाले टाकायचे नाही, जास्त काही नाही. आणि तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल ना तर तुम्ही याच्यात थोडीशी मिरची पावडरसुद्धा ॲड करू शकता. कसं आहे, प्रत्येकाची आवड असते, कोणाला तिखट आवडतं, कोणाला नाही आवडत. हे बघा आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहे बरं का. म्हणजे याला एवढं मी तेलात मिक्स केले नाही ह्या भाजीला, खूपच. आणि आता मस्त असं मिक्स करून घेते पहा. त्याच्यानंतर आपण याच्यात भरपूर सारी कोथिंबीर घालायची. वाटून तर टाकलेली आहे, पण ही चिरलेली बी आपण टाकून देऊया पहा. याला काय मैत्रिणी दुसरं वाटण नाही, काय नाही लागत, फक्त असंच करायचं. खूप छान भाजी होती. त्याच्यानंतर मी इथं चवीपुरतं मीठ टाकणार आहे. मीठ हे बेतानेच टाका बरं का, कारण की ते आपले छोटे मासे जरा खारट असतात. आपण किती बी धुतले तरी त्याला थोडा खारटपणा असतो. त्याच्यामुळं मीठ हे बेतानेच टाकायचं मैत्रिणी, पाहू शकता. आता मी टाकलेलं मीठ एकदम परफेक्ट असं झालेलं आहे पहा. आणि इथं मी ही भाजी अगदीच 6 माणसांपुरती मी करते बरं का. 6 माणसं खाऊन उरणार. हे बघा इथं मी वाटण पहा मैत्रिणी, आपण मीठही टाकले आणि याच्यात ज्या मिक्सरच्या भांड्यात मी आलं लसूण वाटलं होतं त्याच्यातच मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मैत्रिणी. आणि अगदीच बारीक गॅस करून ठेवायचा आणि छान अगदी ती भाजी होऊन द्यायची. जेवढं बारीक गॅसवर भाजी करताना अगदीच अप्रतिम अशी होती. हे बघा किती छान, एकदम स्लोली, एकदम भारी अशी पूर्णागत बटाटा आपला शिजलेला आहे. आणि भाजी बी आपल्याला जशी हवी अगदी तशी झालेली आहे बघा. थोडीशी एखादी 2 पळ्या फक्त रस्सा झाला आहे. एकदम मस्त अशी पचपचीत भाजी झाली आणि खरंच खूप छान झालेली आहे मैत्रिणी. आणि तिचा सुगंध बी अगदीच खूप अप्रतिम. मैत्रिणी, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. चला मग, बाय.